अरे काय अगं तुला आमच्यापेक्षा बाकीचे लोक फार एक्सायटेड होते बघायला त्याला कसे दिसतायत कसे कारण दिसतात. त्याच्यात तसा उल्लेख आहे की 7वीत असताना आम्ही पहिल्यांदा भेटलो, तर त्यामुळे ते सगळं उभं करायचं होतं चित्र. आणि म्हटलं की स्कूल युनिफॉर्म पेक्षा उत्तम काहीच असू शकत नाही. जरी आता 50चे असलो तरी ते स्कूल युनिफॉर्म मध्ये ते फार मजा येते, फारच मजा येते. आणि अगं म्हणजे ह्याला कधी नाही तर मराठी शाळेचा अनुभव येणार. हा इंग्लिश शाळेत शिकलेला आहे, त्याच्यावर ते मराठी शाळेमध्ये ती जॉली आणि ती गंमत. जॉली म्हणजे ते आपण हे करायचो, मार्क करायचो माहितीये. मी पण मराठी शाळेतली, त्यामुळे मला ते माहितीये, ती कमाल असते. तर ती सगळ्या त्या गमती जमती आम्हाला इतक्या. इभून आशाची गंमत त्याला खूप आली. इतिहास भूगोल नागरिक शास्त्र हे इभून आशा, आपण जसं म्हणजे इभून आशाचा तास, नाशा. तर ते सगळी गंमत आम्ही परत एकदा फार फार छान कॉस्ट्युम्स. कारण अगं कॉस्ट्युम्स म्हणजे ते नुसते दिसतायत कसं असं नाही, त्याचे फंक्शन्स. कारण ते इतक्या पटापट बदलून आणायचे, तर ते ना चित्रपटात कॉस्ट्युम करणाऱ्या लोकांना खूप वेळ असतो ना. म्हणजे ती नऊवारी पण अशी 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 नेसली जाईल आणि असं होईल आणि तसं होईल. इथे नाटकात असे घटक्यात तुम्हाला सगळ्या जेवढ्या गोष्टी करायच्या असतील, तेव्हा तो तिने इतका विचार केला आहे त्याच्या मागे की ते दिसलंही सुंदर पाहिजे, ते लवकर बदललंही गेलं पाहिजे, त्याच्यातलं काहीच अर्धवट होता कामा नये. जसं स्टेजवर आहे ना, तसंच बॅकस्टेजला एक वेगळं नाटक सुरू असतं. खरंच की आम्ही एक्झिट घेतल्यानंतर पटापट चेंजेस करायचे. आणि तेव्हा जितक्या जणांनी नाटक बघितलं सगळे म्हणतात, अरे हा तर चित्रपट झाला पाहिजे टाईप्स ना, असं का बरेच जण म्हणाले. मी म्हणालो पण चित्रपटात मग ही मजा नाही राहणार. नाही, बरोबर, की आम्ही चेंज करून पटकन येतोय ना. तो जिवंत रसरशीतपणा जो आहे ना, ही जी जादू आहे ना थिएटरची मज्जा आहे. जादू आहे. दिस इज द मॅजिक ऑफ किमया थिएटर. आणि तुम्ही मला वाटतं रसिक जेव्हा थिएटरमध्ये जातील कदाचित, तेव्हा सुमित राघवन त्यांच्यामध्ये जाऊन गातात, त्याचा भन्नाट अनुभव घेता येईल. कारण तो आम्ही पाहतोय आज, म्हणजे त्या अनुभवासाठी तरी थिएटर लोकांनी अवश्य या. कारण काय झालंय की तो प्रसंगच असा आहे की जिकडे मी आमच्या लग्नाचा वाढदिवस आम्ही साजरा करतो आणि समोर सगळे नातेवाईक आणि मित्र बसलेले आहेत, असा तो सीन आहे. तर त्यामध्ये प्रेक्षक आहेत ते आमच्यासाठी नातेवाईकच आहे. आणि म्हणून मी वन्स फॉर आल्यानंतर मी म्हटलं खालीच उतरूया जरा, आणि मग सगळ्यांवर नाचलो मी. ती वेगळी मजा होती. म्हणजे आम्ही नाटकामध्ये आता पाहणार आहोत, किंवा ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी पाहिलं असेल की तुम्ही त्या पद्धतीनं ते सेलिब्रेशन करताय. प्रत्यक्ष आयुष्यामध्ये लग्नाचा वाढदिवस तुमच्या दोघांसाठी किती खास असतो. कारण वर्षागणिक असं म्हणतात ना, बऱ्याचदा मी असं ऐकलं किंवा आमचं पण असं होतं. आता माझं 12 वर्ष होतील तेरावं लागेल, तर आमचंही असं होतं की आता काय कुठे जायचं, एक तर आपण हॉटेलमध्ये जातो, केक आणतो. पहिल्या वर्षीचा जो एक हे असतो, अरे लग्नाचा वाढदिवस अख्खं घर हे असतं त्याच्यासाठी, तुमचे नातेवाईक हे, तर हळूहळू कमी पण होतो बऱ्याचदा. हो बरोबर. तुमच्या दोघांमध्ये ते कसं आहे, लग्नाचा वाढदिवस तुमच्यासाठी कसा असतो, जरी तुम्ही लांब असलात कामानिमित्ताने तरीही? नाही, आतापर्यंत आम्ही लग्नाच्या वाढदिवसाला कधी एकमेकांपासून लांब आम्ही असतोच एकत्र. शूटिंग मुळे असं वेगळं वगैरे असं कधीच नाही झालं आतापर्यंत, असं कधी झालं नाही. आणि आम्ही दोघे जणांना या गोष्टीच्या बद्दल, म्हणजे आमची ही फार गंमतशीर गोष्ट आहे. दर दिवाळीमध्ये मी आणि सुमित आम्ही दोघेच जण मुंबईत एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन राहतो. वा. कारण आता ते फराळ करणे आणि सगळ्या गोष्टी आता हळूहळू कमी होत जातात. आणि त्या सगळ्या केल्या हौसेने, अगदी 2:30 वाजता उठून किंवा 2:30 पर्यंत जागून लाडू बांधतोय आणि चकल्या करतोय, हे सगळं झालंय करून. आणि आता आम्ही आमचं घर मुलांना रिकामं करून देतो त्यावेळेला. त्यांची दिवाळी पार्टी असते दरवर्षी. नीरज आणि दिया त्यांची छान दिवाळी पार्टी करतात. पूर्ण घरामध्ये पणत्या लावून त्यांचे मित्रमैत्रिणी येतात. कारण त्यांचे मित्रमैत्रिणी पूर्ण भारतातले मित्रमैत्रिणी आहेत, सर्व धर्मातले मित्रमैत्रिणी आहेत. तर ते घर तेव्हा त्यांना दिलेलं असतं. मी आणि सुमित आम्ही दोघे जण पळून जातो घरातून, आणि आम्ही असे बरेचदा पळून जातो की आमचे आम्हाला वेळ पाहिजे असं म्हणून. तर त्यामुळे त्या गोष्टी करतो. आमच्या खरं लग्नाचा 25वा वाढदिवस नेमका कोविडच्या दरम्यान आला होता. अगदी संपता कोविड. तर त्याच्यामुळे कुठे जाणं करणं असं काही नव्हतं. तर मी असा शोध लावला की माझा एक कॉलेजमधला मित्र आहे, तो अलिबागला त्यांनी काहीतरी एक छोटंसं घरातलंच होमस्टे प्लस त्यांनी काही कॉटेजेस बनवून घेतली. तर मी त्याला विचारलं, म्हटलं समीर तिथे जाऊ शकतोय का आम्ही? तर तो मला की अगं मी आणि माझी बायको पण इथेच होत, तुम्ही या.
तर एकतर आमची मुलं आमचे फार मस्त मित्र आहेत, त्याच्यामुळे आम्ही चौघांनीच आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा ठरवला. आम्ही तिथे गेलो, तिथे आम्ही ते 2 दिवस घालवले आणि सुमित बायोबबलमध्ये तेव्हा शूट करत होता, त्याच्यामुळे तो परत त्याच्या शूटिंगला गेला. आणि त्यावेळेला जो गेला तेव्हा तिथे आमचं एक वेगळंच स्वप्न साकार झालं, जे आमच्या ध्यानीमनीही नव्हतं की हे आपल्याला साकार करायला आम्ही तिथे गेलोय, तसं काही नव्हतं. अलिबाग इतकं आवडलं आम्हाला की सुमितने तिथे एक छोटी जागा घेतली, जिथे आता आम्ही थोड्या दिवसात आमचं घर झालं तिकडे. तर टुगेदरनेस एकत्र साजरं करायचं. आम्ही पार्टी ॲनिमल्स किंवा प्रेमी नाही. आणि आमच्या घरात पार्ट्या होत नाहीत, आमच्या घरात डिनर्स होतात, जेवणं होतात आमच्या घरात. आणि लग्नाचा वाढदिवस किंवा वाढदिवस असं मी नाही, आम्हाला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्ही ते सेलिब्रेट करत असतो. तर त्यामुळे जसं आता हे अलिबागमध्ये एक घर आम्ही करतो, तर एक महिन्याभरात ते पूर्ण झाले, बऱ्यापैकी होत आलेले. आता तरी 1 महिना लागेल. तर मग त्याच्यानंतर तिकडे एक निवांत आणि ते कोकणच आहे, त्यामुळे ते गंमत आहे, तिकडे मजा येणार आहे. मला तुमच्याकडनं आणखीन एक जाणून घ्यायचंय. मैत्री, तुम्ही जसं म्हणालात की तुमच्या दोघांच्या आई वडिलांमधलं जे नातं, जी मैत्री होती, ज्यांनी ज्या पद्धतीनं त्यांचं आयुष्य जगले, त्याचा इम्पॅक्ट नकळत तुमच्यावर पडला. आता तुम्ही आई वडील आहात, त्यामुळे तुमच्या मुलांवर तो इम्पॅक्ट कसा पडलाय? कारण आता मी त्यांना लहान असताना पाहिले, तुमच्या घरी आले, आता ते दोघेही मोठे झाले, त्यांच्या क्षेत्रात काम करतायत. तो कसा इम्पॅक्ट पडलाय? तुम्ही एक आई वडील म्हणून कसं पाहताय? ज्या मला त्यांनी खूपसं आमचं सगळीकडचं घेतलेलं आहे. म्हणजे सासू सासऱ्यांचं त्यांनी बघितलेलं आहे, माझ्या आई वडिलांचं बघितलेलं आहे, माझ्या कझिन्समध्ये आम्ही कसे वावरतो ते बघितलेलं आहे, चिन्मय तिच्या कझिन्समध्ये कशी वावरते, आणि ज्या पद्धतीचा बॉन्ड आमच्या सगळ्या भावंडांमध्ये आहे. म्हणजे आता सप्टेंबर महिन्यामध्ये चिन्मयच्या मामाने एक छोटंसं गेट टुगेदर ठेवलं होतं धारवाडला. तर तिकडे आम्ही सगळेजण गेलो होतो. त्या धारवाडच्या जुन्या घरात, 100 वर्ष जुनं घर आहे तिकडे. तर त्या घरात गेलो होतो. तर हे जे काय असतं ना, हे सगळंच आमच्या पोरांनी बघितलेलं आहे आणि अनुभवलेलं आहे. तर ह्या सगळ्याच गोष्टींमधलं काय काय त्यांनी घेतलेलं आहे, आणि ज्या पद्धतीने ते पण एक्सपोज होतात त्या गोष्टींना, किंवा ते आता सगळ्या ग्रुप्समध्ये ते पण असतात. चिन्मयच्या कझिनच्या ग्रुपमध्ये सुद्धा आहेत, माझ्या कझिनच्या ग्रुपमध्ये सुद्धा ते आहेत, व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये आहेत. त्यामुळे ना, जो संवाद असतो किंवा जे संभाषण असतं त्याच्यात ते सहभागी होत असतात, ते फोटोग्राफ शेअर होत असतात. त्यामुळे ना ही खासियत आहे मला असं वाटतं की आपल्या कुटुंब व्यवस्थेची, भारतीय कुटुंब व्यवस्था जी आहे ना, त्याची ही खासियत आहे की आपण जरी आता वेगवेगळे झालं, तर जरी न्यूक्लिअर फॅमिली झाल्या असल्या तरी ह्या व्हॉट्सअपच्या निमित्ताने ना एक जॉईंट फॅमिली झालेली आहे. मजा असते, आणि मजा आहे दोन्हीकडचं. हो, आणि फालतूगिरी चाललेली असते, नॉनसेन्स जोक चाललेले असतात. पण मला असं वाटतं की हीच गंमत आहे, आणि त्यानिमित्ताने हा बॉन्ड तयार होतो. आणि ना, ते खूप खूप समंजस आहेत, आणि मला असं वाटतं, आम्हाला दोघांना वाटतं ते व्हेरी सॉर्टेड. म्हणजे आई वडील करतायत, म्हणजे बाबा वाक्य प्रमाणम असं जे आपण म्हणतो तशासारखं त्यांचं काही नाहीये की म्हणजे आई वडील म्हणतात की हे बरोबर आहे तर तेच बरोबर आहे, असं काही नाहीये. कारण तो अवकाश आम्ही त्यांना दिलेला आहे, ते त्यांचा प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं काहीतरी म्हणणं आहे. म्हणजे मी तर नेहमी म्हणते की माझ्या मुलांनी कुठल्या माध्यमात शिकायचं आणि त्यांची नावं काय असायची, काय ठेवायची, याच्या व्यतिरिक्त एकही त्यांच्याबद्दलचा निर्णय हा त्यांचं मत न घेतला गेलेला नाहीये घरामध्ये. आणि माध्यमाच्या बाबतीत सुद्धा त्यांच्यासाठी मराठी माध्यम निवडल्यानंतर सुद्धा त्यांना हे निवडीचं स्वातंत्र्य दिलं होतं की नंतर तुम्हाला हा निर्णय माझा चुकला असं वाटत असेल तर मी तुमच्याबरोबर मेहनत करीन आणि तुम्हाला इंग्लिश मिडियममध्ये घालीन. तर ते दोन्ही मुलांनी सांगितलं की नाही, आम्हाला असं वाटतं की हाच योग्य निर्णय तू आमच्यासाठी घेतलास. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीचं वातावरण असल्यामुळे आज जेव्हा मी मराठीच्या आंदोलनासाठी उभी राहते तेव्हा माझी मुलं त्या आंदोलनामध्ये मला साथ देतात, ते माझ्याबरोबर त्या आंदोलनामध्ये येतात. किंवा आज आमच्या नाटकाचं म्युझिक नीरदनी केलेलं आहे, संगीतकार म्हणून नीरदनी केलेलं हे पहिलं नाटक आहे. त्यावेळेला दीपक राजाध्यक्ष नावाचा आमचा जो मित्र आहे, खूप जवळचा मित्र आहे आणि माध्यमकर्मी आहे, त्यांनी त्याला सांगितलं की तू केवळ त्यांचा मुलगा आहेस म्हणून त्यांनी तुला हे काम दिलेलं नाही, हे तू ध्यानात धर.
तुझ्यामध्ये काहीतरी त्यांना पोटेन्शियल दिसल्याशिवाय ते तुला काम देणार नाहीत. आणि असंही नाही की नीरद हे कधीच गृहीत धरणार नाही की आता आमची कंपनी आहे नाट्यलीला, त्याच्यामुळे पुढच्या सगळ्या नाटकांचं संगीत हे माझ्याचकडे येईल, असं अजिबात होणार नाही, हे त्यालाही माहिती आहे.